आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि सर्वच एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात। मात्र आपले नेते जे आहेत ते खरंच कोणाला तिळगुळ देतात का आणि कोणाकडून गोड बोलण्याची अपेक्षा व्यक्त करतात का? आपल्यासोबत किशोर जोरगेवार आहेत। किशोर भाऊ, कोणा असा व्यक्ती आहे ज्याला तुम्ही नेता आहे ज्याला तुम्ही म्हणू शकाल की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला? हे खरं आहे की आजच्या संक्रांतीच्या दिवशी काँग्रेसचे नेते जे आहेत विजयभाऊ वडेट्टीवार यांना निश्चितपणे मी तिळगुळ घ्या आणि समाजात चांगलं गोड बोला, सकारात्मक बोला। कारण की ज्या प्रकारचा त्यांनी ह्या प्रचाराच्या काळामध्ये जे विषय घेतले, समाजात कटुता वाढवण्यामध्ये, समाजातली निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। त्याच्यामुळे मला आज असं वाटते की त्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, जनतेसोबतही गोड बोला आणि आमच्या आदरणीय वहिनी खासदार काँग्रेसच्या ज्या आहे त्यांच्यासोबत अधिक गोड बोला। कारण की त्या स्वपक्षाच्या लोकांशी गोड बोलणं कधी चांगलं असते, हिताच असते। पण हीच गोष्ट कुठेतरी तुम्हालाही लागू होते, कारण तुमच्याही काही स्वपक्षीय लोकांसोबत कटुता निर्माण झाली, त्यांना तिळगुळ देणार नाही का? आमच्यातलं कोणाशी आमची कटुता नाही। तुम्ही बघितलं असेल की जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं गेलो। आमचं असं पूर्ण असं कधीच एकही स्टेटमेंट नाही की आमच्यामध्ये कुठे कटुता आहे, आमच्यामध्ये कुठे बेबनाव आहे। त्याच्यामुळे आमचा तो विषयच नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये हा विषय नसतोच होतो, त्यांच्यामध्ये जाहीरपणे आहे की गौतमी पाटीलला आम्ही बोलवलं नाही, हे केवळ वडेट्टीवारांनी बोलवलं। गौतमी पाटीलचे ठुमके वडेट्टीवारांना आवडते असं त्यांच्या खासदार बोलले, आम्ही नाही बोललो। तर वडेट्टीवारांना त्यांनी गोड गोड बोलण्याच्या शुभेच्छा दिल्या आहे। मात्र आपल्या पक्षात कुठलाच वाद नाही, आपल्या पक्षात कुठलीच कटुता नाही, हेही सांगायला जोरगार विसरले नाही। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।